मोझरी इथं बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थकांतर्फे प्रशासनाला इशारा देण्यात आला होता। सरकारने शेतकरी तसेच दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पूर्णा प्रकल्पात आम्ही जलसमाधी घेऊ अशी चेतावणी देण्यात आली होती। सरकारने शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा पूर्ण प्रकल्पात जलसमाधी घेऊ असा इशारा देण्यात आला। कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोझरी या ठिकाणी अन्नत्याग उपोषणावर बसले आहेत। जोपर्यंत शासन आंदोलनाची दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असंही यावेळी सांगण्यात आलं। कारण असं आहे की आम्ही आहे शेतकरी, सतत बच्चूभाऊ शेतकऱ्यासाठी लढत असतात। आजचं हे जल समाधी आंदोलन आहे आमचं, हे फक्त शेतकऱ्यासाठी झालं। आम्ही शेतकरी आहोत, कारण की कर्जमाफी सरकारने सांगितलं होतं 7/12 कोरा होणार आहे, अजूनही 7/12 कोरा झाला नाही। आम्ही सतत इतक्या दिवस आमची कर्जमाफीची वाट बघत आहोत, कारण की सगळे एकूण शेतकरी फसवणूक झाली आहे। सगळे शेतकरी फसलेला आहे, कारण की खतमालाचे भाव, रासायनिक खताचे भाव, फवारणी कीटकनाशकाचे भाव सगळे भाव वाढत चाललेले आहे। पण शेतमालाचे भाव अधिक कुठंच वाढले नाही। कापूस 6,000 खपून आला, तुरीला भाव 4,000 आहे, आणि शेतमालाचे भाव न वाढता आणि सगळे रासायनिकाचे भाव वाढत चालले। त्याच्यामुळं शेतकऱ्याचं सगळी व्यथा होऊन राहिली। त्याच्यामुळं आज आम्ही असं ठरवलं की आज बच्चूभाऊच्या समर्थन करतो आम्ही आज पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहोत।